एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील सार्थक सिंग गारेकर सर. ओट्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. मागील आवाज, मागच्या मॅच मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक ज्यांच्या आवाज वर्णित असते ते व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थात अनुज मोरे सर. धन्यवाद. या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण जाते मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी जातोय मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय हा सामना जर आपण पाहिला तर नॉकआउट असणार आहे. अर्थातच ज्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. आणि जो संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयी होईल त्याला मात्र आपलं वर्चस्व या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कायम ठेवता येणार आहे. चालू सामना जर आपण पाहिला तर प्रियांश 11 विरुद्ध संघ जर आपण पाहिला तर तन्मय 11 दिघी संघ. सलामीची जोडी या ठिकाणी प्रथमतः नाणेफेकी जिंकून प्रियांश फायटर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये जर आपण पाहिला तर तन्मय 11 दिघी संघाकडनं शार्दुल ठाकूर आणि शुभम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. निश्चितच शार्दुल महाडिक आणि शुभम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सलामीची जोडी मैदानामध्ये. जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये प्रियांश फायटर्स हरेश्वरा संघ मागील सामन्यामध्ये त्या ठिकाणी विजयी झाला. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वर्चस्व कायम करणार आहे. आणि जो संघ मात्र पराजित होईल त्याला मात्र पुढील 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. तर जाऊया आपण थेट मैदानाकडे. त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर मॅच रेफरी त्या ठिकाणी मैदानाकडे लगेच जायचं आहे. मॅच रेफरी विनंती असेल त्या ठिकाणी सामना थांबलेला आहे, विनंती असेल. हॅलो हॅलो. हॅलो. चला, ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी बाळा विनंती असेल आपण लगेच जायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शार्दुल महाडिक दिघीचा हा खेळाडू आहे. सातत्याने या ठिकाणी भंडारी प्रीमियर लीग मध्ये ज्याने आपल्या खेळाचा डंका पिटवला आहे तोच खेळाडू सातत्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. दिघी या संघाकडनं तन्मय 11 दिघी संघ. विपक्ष संघ जर आपण पाहिला तर प्रियांश फायटर हरिहरेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमच गोलंदाजी ट्रॅकमध्ये मागील सामन्यामध्ये ज्याने क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्याच्या माध्यमातून तो नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल समोर. त्याच्या जर आपण पाहिलं तर तितक्या ताकदीचा फलंदाज अर्थात शार्दुल महाडिक आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे. करूया मरोची स्थिती या ठिकाणी मैदानामध्ये आहे. जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र वर्चस्व कायम करणार आहे. जो पराजित होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. निश्चितच एक जबरदस्त लढत ग्रुप सी साठी ग्रुप सी मधला हा शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय नितेश पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून चर्चेत असलेला खेळाडू दिव्यागरचा हा अष्टपैलू खेळाडू सातत्याने या ठिकाणी आपल्या संघासाठी प्रयत्न करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पाहायला मिळतोय. ओहो, मिड ऑफच्या डोक्यावरून चढवलाय, पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलाय, सीमा रेषा पार, येतोय चौकार. बघा, शार्दूल डगआउट मधून सेट होऊन आले होते की काय, आल्या टोला लगावलाय, चेंडूला पाठवले, पहिल्याच चेंडूवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळताय 4. जबरदस्त फटका ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या प्रकारे शार्दूलची जी देखील चर्चा आहे भंडारी प्रीमियर लीग मध्ये, ज्याच्या नावाचा ब्रँड आहे मैदानाच्या आतमध्ये, जर आपण पाहिलं तर शार्दूल. ओहो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु डॉट पाहायला मिळाला. थोडस बदल पाहायला मिळते नितेश पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये. थोडस व्हेरिएशन आपल्याला चेंज पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. मागील सामन्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजांना बांधून ठेवलं होतं त्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करताना पुन्हा एक पाहायला मिळतो नितेश पाटील. ओहो, स्लोवर चेंडू चकवला जातोय परंतु पंच आमच्याकडे वळतायत. 2 हात बाहेर काढले, सांगतात अवांतर धाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्येत थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 5 धावा पहिल्याच षटकातील या ठिकाणी 3 षटकांचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू असणार आहेत, परंतु 18 चेंडूंमध्ये या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज, ओहो पुन्हा एकदा स्लोवर लगावलाय टोला, चेंडूला पाठवलंय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. बघा शार्दुल ठाकूर ची गाडी मात्र आता रुळावरती आली आहे. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल शार्दुलच्या माध्यमातून. जर आपण पाहिलात तर शार्दुल महाडिक एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपल्याला सातत्यानं खेळ करताना पाहायला मिळत असतो. आता मात्र ज्या सामन्यामध्ये निर्णायक खेळी करायच्या त्या सामन्यामध्ये आता मात्र जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नाव आहे शार्दुल महाडिक, नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला चर्चेत आहे. आपण जर पाहिलं तर द्वारका नगरी बागमांडलेच्या या मैदानावरती सध्याच्या घडीला कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे शार्दुल महाडिक. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा झाल्या आहेत 9, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही आहे. नितेश पाटील देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. ओहो हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलात तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा पूर्णत्वास आल्या. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत पुनश्च वाढ. दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय नितेश पाटील. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा स्ट्राईक जर आपण पाहिला तर शार्दुल महाडिक सातत्याने या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतील. ओहो चकवलंय फलंदाजाला. व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी चेंज ऑफ गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते नितेश पाटील यांच्याकडनं. 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. ज्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळाला, मागील चेंडूवरती 2 धावा पाहायला जरूर मिळाल्या, परंतु या चेंडूवरती डॉट पाहायला आला. डॉट जर आपण पाहिलात तर त्या डॉटच्याच मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू कशा प्रकारे सांगता करेल. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. पंच पुनश्च आमच्याकडे वळतायत. सांगतायत अवांतर धाव्या ठिकाणी पाहायला मिळते. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडस भरकटताना पाहायला मिळाला. मागील चेंडू डॉट पाहायला जरूर मिळाला, परंतु आता मात्र थोडस वाईड ची दिशा भरकटताना पाहायला मिळते. नितेश पाटील ओहो लगावलाय टोला, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार येतोय षटकार. बघा ज्या प्रकारे शार्दुल महाडिकची बॅट बोलायला लागली आहे ना, होय आता मात्र शार्दुल महाडिक सिद्ध करून दाखवतायत. मागील सामन्यामध्ये जरूर शांत होते, परंतु या सामन्यामध्ये शार्दुल महाडिकचा पलटवार पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर थोडस बदल पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. निश्चितच प्रियांश फायटर संघ देखील काही कमी नाही आहे. त्या संघामध्ये देखील धडकेबाज फलंदाज आहेत. मग जर आपण पाहिलात तर श्रमिक असतील, दिग्गज खेळाडू आहेत सातत्याने या ठिकाणी. ज्याच्या नावाची चर्चा आहे तो खेळाडू सध्या एस्टेनच्या मागे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलात तर प्रथमेश, गोलंदाजीसाठी प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतोय एका षटकाच्या सांगतेनंतर. अर्थातच 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतोय. ओहो खराब चेंडू वाईड पाहायला मिळाला. लगातार स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र कमबॅक करावा लागेल. कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या, परंतु इथे मात्र त्या प्रकारची
गोलंदाजी आता मात्र करावी लागणार आहे. ओहो, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू या ठिकाणी बघा, जसा चेंडू पडला तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं चेंज पाहायला मिळाले गोलंदाजाकडनं. डॉट आलाय. मागचा चेंडूची भर आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. ओहो, हा ट्रॅकर चेंडू होता परंतु इथे मात्र लगावलाय टोला. मिडॉनचा क्षेत्र त्या ठिकाणी निवडताना पाहिलं तर आपण एकच धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. अर्थातच तर मग 11 धिगी संघाला पुन्हा एकदा प्रथमेश. ओहो, वाघाची दाढ, मोठा प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. बघा ज्या प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाजी चालू आहे ना, शार्दुल माडिक ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. शार्दुल माडिक आता मात्र थांबायला तयार नाही आहे. काय कमालीची बॅट बोलते शार्दुलची. अफलातून फलंदाजी, जबरदस्त डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळाला. कमालीचा शॉट पाहायला मिळाला. यात 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलात तर 26 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो, क्रिकेटचं शस्त्र आता मात्र बाहेर काढलंय. ब्लॉकलेनचा चेंडू होता परंतु इथे मात्र डॉट पाहायला मिळाला. अगदीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त कमबॅक. थोडस पोलटवर पाहायला मिळालाय गोलंदाजाचा परंतु इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. ओहो, पुन्हा एकदा ट्रेकर चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय शार्दुलच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका, जबरदस्त फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची चर्चा सध्याच्या घडीला चर्चेत आहे ना, होय, शार्दुल महाडिक नावाचं ब्रँड आता मात्र मैदानामध्ये थांबायला तयार नाही आहे. काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून फटकेबाजी. ज्या प्रकारे शार्दुल षटकार मारतायत ना, खरोखर डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. या षटकारानं पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. कमालीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, खराब चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश भरकाटताना पाहायला मिळत आहे. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकातील. ओहो, पुन्हा एकदा लगावलाय टोला. पाठवलाय चेंडूला. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा शार्दुल महाडिक नावाचं ब्रँड मैदानामध्ये आता मात्र थांबायलाच तयार नाही आहे. ज्या प्रकारे चेंडू टाकतोय त्याच प्रकारे चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर टोलावतोय. कमालीची फलंदाजी. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाची सांगता. धाव संख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे जर आपण पाहिलात तर 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीची फलंदाजी. सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज स्वतः कर्णधार मैदानामध्ये श्रमिक आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या धावा इथे मात्र कुठेतरी महागड्या ठरू शकतील. ज्या प्रकारे षटकार ठोकले गेले, खराब गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु तिथे मात्र तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागणार आहे. तुमच्या मध्ये देखील ती क्षमता आहे परंतु त्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. स्लोवर चेंडू चकवलाय हवेमध्ये. चेंडू बराच काळ परंतु घोषांगी क्षेत्र निवडलाय. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 1 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. 40 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील.
तिसरं व अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळणार आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतायत ना शार्दूल, आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त षटकार ज्यांनी मारले तो शार्दूल आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक सामना करे श्रमिक. ओहो खराब चेंडू, वाईड +1, टोटल 2 धावा. थोडेसे बरकटताना पाहायला मिळाले, दिशा बरकटताना थोडेसे पाहायला मिळत आहेत, परंतु अनुभवी खेळाडू आहेत, स्वतः संघाचे कर्णधार आहेत. कर्णधार पदाची भूमिका आता मात्र तुम्हाला पार पाडावी लागेल. जबरदस्त पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. स्लोवर चेंडू लगावलाय टोला, पुन्हा एकदा पाठवलाय चेंडूला, सीमारेषा पार येतोय षटकार. बघा ज्या प्रकारे शार्दूल फलंदाजी करतायत तिथे मात्र थांबायलाच तयार नाही. जसा चेंडू आला तसा चेंडूला टोलवलाय. कमालीची फलंदाजी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. बघा शार्दूल महाडिक मागील सामन्यामध्ये शांत होता, परंतु आता शार्दूल महाडिकला थांबवणं सोपं नाही आहे. ओहो पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जातोय, पुन्हा एकदा 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येत आहे 4 धावा. बघा काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे नितेश आले गोलंदाजीला, त्यांना सुद्धा षटकार मारण्याची क्षमता शार्दूलने दाखवली आहे. चेंडू शिल्लक 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यानंतर प्रथमेश आले, प्रथमेशला देखील त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. आणि शेवट मग जर आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार श्रमिक वर देखील प्रहार करताना पाहायला मिळतोय. शार्दूल काही थांबायला तयार नाही आहे. ओहो स्लोवर चेंडू, आता मात्र शार्दूलला फसवलंय. थोडेसे या ठिकाणी फंबल पाहायला मिळाले आणि संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आहे. ज्या प्रकारे चेंडू पडला अगोदरच बॅट त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर चेंडू यष्टी रक्षकाच्या हाताकडे जाताना पाहायला मिळाला. 52 धावा. ओहो पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. शार्दूल महाडिक हे ब्रँड सध्या आता थांबायलाच तयार नाही. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शार्दूल महाडिक ऑन फायर. धाव संख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळते. 58 धावा. बघा या संपूर्ण स्पर्धेतील एक हाय स्कोर. ओहो लगातारचा दुसरा फटका, हाही पाठवलाय, जा शोधून आणा, पाठवलाय चेंडूला, पुन्हा एकदा सीमारेषा पार येतोय षटकार. ओहो कमालीची फलंदाजी. बघा 15 बॉल मध्ये आपला अर्धशतक पूर्ण केलंय. 56 धावांची केळी. एकदा फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला का हरकत आहे का? शार्दूल अफलातून फलंदाजी या ठिकाणी आपण मात्र बॅटवर दाखवायची आहे. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. 15 चेंडू मध्ये 56 धावा कुठल्या आणि काय कमालीची फलंदाजी. इथे मात्र गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडण्याचं काम केलंय. अफलातून फलंदाजी. तसेच या ठिकाणी ज्यांचा योगदान या ठिकाणी लाभला ते आमचे मित्र सोहमजी हतीसकर. या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय मान सन्मान करण्यासाठी गावचे अध्यक्ष विनायकजी आरेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय सोहमजी हतीसकर आमचे मित्र ज्यांनी या स्पर्धेसाठी या ठिकाणी टी शर्ट उपलब्ध करून दिल्या, त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करणं गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सोहम असं सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद आपला देखील असणं गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय.
कॅमेरा विनंती असेल या ठिकाणी ज्यांच्याकडून टी शर्ट उपलब्ध या ठिकाणी झाल्या ते सोहमजी हत्तीसकर यांचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, मायेची शाल या ठिकाणी व प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. सोहमजी हत्तीसकर, धन्यवाद सोहमजी. असंच सातत्याने या ठिकाणी सहकार्य लाभावं हीच विनंती या ठिकाणी. चला, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. ते म्हणजेच प्रियांश फायटर हरिहरेश्वर संघाला. चला, विनंती असेल सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे, परंतु हार मानून चालणार नाही. तुमच्यामध्ये देखील ती क्षमता आहे, तुम्ही देखील त्या प्रकारची फलंदाजी करू शकाल. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये पलटवार पाहायला मिळत असतात. कालचा जर सामना पाहिला सिद्धू 11 विरुद्ध आई गावदेवी आदगाव, त्या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर 6 चेंडू 28 धावा, 6 चेंडू 30 धावांची गरज असताना त्याच्यानंतर तो सामना आला 4 चेंडू आणि 24 धावांवरती आणि लगातारचे अजिंक्य पाटीलचे 3 षटकार आणि शेवटला जर आपण पाहिला तर 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना त्या ठिकाणी सामना गमवावा लागला. परंतु ते क्रिकेटसाठी केलेला प्रयत्न होता, संघासाठी केलेला प्रयत्न होता. अजिंक्यचा कालचा सामना सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर यूट्यूब वाहिनीवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. सोशल मीडियावरती सध्या अजिंक्य पाटीलची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी काल अजिंक्य पाटील याची राहिली, परंतु एक करण्याचं धाडस त्या ठिकाणी स्वतःमध्ये असलं पाहिजे. सिद्ध करण्याची क्षमता स्वतःमध्ये असली पाहिजे. सलामीची जोडी मैदानामध्ये मित्रांनो पाठवायची आहे, विनंती असेल. प्रियांश फायटर, चला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लागते, विनंती असेल पंच फास्ट करायचं आहे. चला, क्षणिक सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे, विनंती असेल. चला, ठिकाणी नेक्स्ट मॅच विनंती असेल. चला, सलामीची जोडी या ठिकाणी विनंती असेल. प्रियांश फायटर, अधिक वेळ घ्यायचा नाही आहे. पुढील सामने देखील शिल्लक आहेत. अंतिम दिवस, अगदीची स्पर्धा. चेक. चला, टॉस आपण नक्कीच करतोय. चला, आरावी संघ आपण टॉस साठी कॅप्टन या, विनंती आहे. चला, काळभैरव आरावी संघ टॉस आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल आपला संघ RKCC अर्थातच राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारका नगर इन ॲक्शन मध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. द्वारका नगरी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम आरावी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि टॉस आपण नक्कीच करतो. सतीश पाटील, विनंती असेल नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी यायचं आहे. सतीश पाटील, काळ भैरू आरावी संघ कर्णधार. अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. मध्यांतरानंतर या ठिकाणी आपण जर पाहिला तर नाणेफेकी करणं गरजेचं आहे. सोहमजी हत्तीसकर यांच्या शुभ या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. या पुढील सामन्यात सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक श्रमिक राऊत आणि चला, सतीश पाटील आपण या लगेच टॉस साठी. टॉस आपण नक्कीच करतो. एका बाजूला श्रेयस कोलतरकर बाळा आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणजे सतीश पाटील. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर आपण जर पाहतोय त्यांना हेलिकॉप्टर बॉय ऑफ श्रीवर्धन म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली. अर्थातच श्रेयस कोलतरकर या दोन्ही टीम्समध्ये अगदी कॅप्टन कुल दोन्ही पाहायला मिळतील. आणि त्याच्यामध्ये टॉस आपण नक्कीच करतोय. टॉस इथे केला जातोय. स्पिन द कॉइन. यस, हेड्सचा कॉल आलाय आणि यस ॲज इट इज हेड्स आलाय. टॉस जिंकला टीम आपण पाहतोय RKCC या टीमने. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय बॅटिंगसाठी टीम काळभैरव आरावी या संघाला. समोर आपण पाहतोय सतीश पाटील इन ॲक्शन मध्ये. काल भरपूर चांगला खेळ समोरच्या टीमचा राहिलाय. काय म्हणशील, काय प्लॅनिंग असेल?
काय नाही, कमीत कमी धावांमध्ये रोखू. बॉलर पण आमचे चांगले आहेत. 40 एक धावापर्यंत रोखू त्याला. आणि एक शेवटचा प्रश्न बाळा, कारण की भरपूर मेहनत तू केली आहे, संपूर्ण तुझ्या टीमने केली. अगदी प्रत्येक आपण पाहिला तर सातत्यानं भरपूर चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. काय सांगशील, कसं वाटतंय? हॅलो. नक्कीच सगळ्या मुलांची मेहनत आहे. सगळे जॉबला असतात मुंबईला, तरीसुद्धा प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे. दर सॅटर्डे संडे ते इथे येत होते आणि ग्राउंडची साफसफाई सगळं काम करत होते. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण या टीमसाठी आणि या संपूर्ण आपण बाळाच्या टीम. आणि टॉस केला तर टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, टॉस जिंकला टीम द्वारका नगरी या टीमने इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम आरावी संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद अनुज बोरे सर. चला, या ठिकाणी नितेश पाटील यांना खुशखबर आहे. जर आपण लगातारच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके मारलात, षटकार मारलात, तर सोहम हातीसकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. खुशखबर असणार आहे. या ठिकाणी नितेश पाटील यांना थोडेसे फंबल जरूर पाहायला मिळाले होते धावा घेत असताना, परंतु इथे मात्र धाव पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावांचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिला तर शार्दूल महाडिक, ज्यानं 15 चेंडूमध्ये 56 धावा कुठल्या अफलातून फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र नितेश पाटील मध्ये देखील ती क्षमता आहे. नितेश पाटील देखील करू शकतील. एक जबरदस्त फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज. सातत्याने आपण जर पाहिलं तर दिव्यागर संघाकडे प्रतिनिधित्व करताना एक जबरदस्त खेळ सातत्याने या ठिकाणी करताना पाहायला मिळत असतो. ते म्हणजेच तसेच अनिकेत गोलेकर, गोल्डन मॅन अलिबाग यांकडून श्रमिकसाठी देखील या ठिकाणी खुशखबर असणार आहे. जर आपण 6 चेंडूवरती 6 षटकार मारला तर अनिकेत गोलेकर यांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बघा, दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी खुशखबर आहे. नितेश पाटील आपण लगातारचे 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज सोहम हातीसकर यांच्याकडून असणार आहे. ओहो, ब्लॉक लेनचा चेंडू होता, अगदीच गोलटप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु त्या चेंडूला सन्मान दिलाय ते म्हणजे नितेश पाटील यांनी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी, परंतु या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी चालणार नाही. मोठे फटके, मोठे प्रहार करावे लागतील. ते म्हणजेच संघ प्रियांश फायटर संघाला ज्या प्रकारे शार्दूल महाडिक ची फलंदाजी आपण पाहिला, त्याच प्रकारची फलंदाजी इथे मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज आपण पाहतोय. शार्दूल महाडिक पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओहो, हवेमध्ये चेंडू बराच का झेल टिपला जाईल की काय, परंतु होय, झेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. श्रमिक राऊत बॅक टू द डगआउट पाहायला मिळतंय. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली शार्दूल महाडिकची. ज्या प्रकारे शार्दूलची चर्चा सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा, या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे शार्दूलच्या रूपानं 15 चेंडू आणि 56 धावा. काय कमालीची फलंदाजी राहिली आहे शार्दूलची, परंतु गोलंदाजीमध्ये देखील तितकंच प्रभावित करतंय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शार्दूलने 3 चेंडू या ठिकाणी हाताळले, 2च धावा खर्च केले आहेत. एक फलंदाज माघारी सुद्धा पाठवलाय. असेच किरण श्रमिक राऊत बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आश्रय गेलेत मैदानामध्ये. इथे मात्र संघाला आश्रय द्यावा लागेल. ओहो, खराब चेंडू, वेगवान गतीचा, परंतु इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. 2 हात बाहेर काढले तर वाईट चेंडू या ठिकाणी स्क्वेअरचा मारा पाहायला मिळते, परंतु टोटल 2 धावा, वाईट प्लस 1, टोटल 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. धावसंख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळते. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सामना करेल नितेश पाटील, डावखुरा फलंदाज. ओहो, चांगला फटका या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जर आपण पाहिला तर
एकच धाव त्या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागते, परंतु या धावा थोडेसा खस्ताना पाहायला मिळतोय संघ, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहेत. ज्या प्रकारे मोठे फटके माराल त्याच प्रकारे त्या ठिकाणी धावांची गती सुद्धा वाढणार आहे. पुन्हा एकदा शार्दूल महाडिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, कमालीचा चेंडू चकवलाय फलंदाजाला, अफलातून चेंडू, फलंदाज बाद. इथे मात्र पुन्हा एकदा आश्रय माघारी परतलाय. काय कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर आपण पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा माघारी पाठवले आहेत. काय कमालीची गोलंदाजी. ज्या प्रकारे फलंदाजी त्या ठिकाणी जर आपण पाहिलात तर कमालीची राहिलीच, परंतु गोलंदाजी देखील तितकीच प्रभावित करताना पाहायला मिळते, ते म्हणजे शार्दूल याची. पुन्हा एकदा या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, उलटा चेंडू, परंतु हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. ज्या पावली फलंदाज आले त्याच पावली माघारी परतले. कमालीची गोलंदाजी. एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. 3 फलंदाज बाद करण्यास यशस्वी ठरले शार्दूल महाडिक. काय कमालीची गोलंदाजी. फलंदाजी तर राहिलीच, परंतु गोलंदाजी मध्ये सुद्धा प्रभावित केलंय. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच तन्मय 11 दिघी संघाकडनं. होय, आज जबाबदारी दिली आहे, परंतु ती सिद्ध करण्याची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे, हे सिद्ध केले शार्दूलनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुयोग बाद झाल्याच्या नंतर तसेच व्हॉइस ऑफ बदलापूर सातत्याने आपण ज्यांचा आवाज ऐकत असतो, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मुंबई येथे असलेल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या आवाजानं वर्डी लावली ते अनुज मोरे सर यांना 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. सोहमजी हातीसकर यांच्याकडून 251 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. एक जबरदस्त समालोचक अनुज मोरे सर, धन्यवाद. सोहमजी हातीसकर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. नितेश पाटील ऑन स्ट्राईक. लगातारचे 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी नितेश पाटील यांना. शुभम गोलंदाजीसाठी जबरदस्त फटका ठिकाणी कार्पेटच्या सहारा या ठिकाणी खेळलाय. डाऊन द ग्राउंड जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी एकच धाव नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईकला एकच धाव या ठिकाणी 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिला तर थोडीशी मंदवताना पाहायला मिळते. 6 धावा. ओहो, फुल टॉस चेंडू, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु इथे मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर महिला मंदिकी संघाकडनं चांगली कामगिरी करतायत. मागील सामना गमावला होता, त्याच्यानंतर पुन्यांदा एक संधी मिळाली, परंतु या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तोच मात्र आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम करणार आहे, आणि जो पराजित होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून अगदीच बाहेर व्हावं लागणार आहे. 364 दिवस वाट पाहावी लागणार आहे. खराब चेंडू या ठिकाणी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. शुभम, चांगली गोलंदाजी राहिली आहे शुभम याची. पहिल्या सामन्यामध्ये देखील थोडंसं प्रभावित केलं होतं या गोलंदाजानं. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत काळभैरू आरावी विरुद्ध द्वारका नगरी राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारका नगरी. हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त फटका ठिकाणी नितेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लगातारच्या अजून जर 2 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सोहम हातीसकर यांच्याकडून नितेश पाटील याला. ओहो, परंतु इथे मात्र संधी गमावली नितेश पाटीलनं. अजूनही पुढचं षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहे. चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू झाले आहेत
4 चेंडू. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे, झिलबाद होतील की काय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. एकच धाव्या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 1 टू गो. षटक क्रमांक दुसरं तयारीत राहायचा आहे काळभैरू आरावी संघ. पुढील सामना काळभैरू आरावी विरुद्ध श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारकानगर. नाणेफेकी जिंकून श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिला तर राज आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल पुढील सामन्यासाठी जर आपण पाहिला तर राज गोलंदाजीसाठी. ओहो, हाफ ट्रॅकर चेंडू पाठवलंय चेंडूला पुन्यांदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फटका पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच तयारीत राहायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सामना संपल्यावर लगेच पाठवायचे आहे काळभैरू आरावी संघ. आणि सामना संपल्याच्या नंतर लगेचच द्वारकानगरी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे त्याच प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी देखील कमालीची राहिली आहे. ती म्हणजेच तन्मय 11 दिघी संघाची अफलातून गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा राज. ओहो, लोअर फुलटॉस चेंडू, परंतु इथे मात्र फलंदाज नितेश पाटीलला बाद करण्यास यशस्वी ठरलाय. राज कमालीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. सामने फक्त आणि फक्त या ठिकाणी औपचारिकता शिल्लक आहे. अर्थातच क्रियांश फायटर संघाची जर आपण पाहिला तर शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील हर्ष आले आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर फक्त. ओहो, जबरदस्त फटका या ठिकाणी, परंतु चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा चौकार. कमालीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. तो म्हणजेच तन्मय 11 दिग्गज संघाकडनं ज्या प्रकारची फलंदाजी त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून खेळ संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. राज याचा तयारीत राहायचा आहे द्वारकानगरी संघ. आपण मात्र लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सामना संपल्याच्या नंतर. आणि या सामन्यामध्ये तन्मयी 11 दिघी संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे देखील हार्दिक आभार. चला, या ठिकाणी विनंती असेल द्वारकानगरी संघाला की आपण